कर्माचा हिशोब कुठे आणि कसा होतो? आपल्या जीवनात आपले आईवडील, आपले बहीण भाऊ, आपले नातलग या सर्वांचं आपल्याशी काही ना काहीतरी घेणं देणं असतं. त्याशिवाय त्यांचा पुन्हा या जीवनात आपल्याशी संपर्क येत नाही. ह्या त्याच व्यक्ती असतात की त्यांचं कधी ना कधी आपल्याशी काही नातं होतं आणि त्यांचं काही हिशोब आपल्याकडे बाकी आहे किंवा तो आपल्याला चुकता करायचा आहे. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो आणि त्याची पत्नी फारच धार्मिक होते. धनधान्याच्या दृष्टीने ते समृद्ध होते. ते फारच दानधर्म करत असत. नेहमी चांगले कर्म करत असत. पण त्यांची जी मुलगी होती ती मात्र अपंग होती. दोघे नवरा बायको ह्या गोष्टीमुळे खूप दुःखी असत की सर्व काही चांगलं असून देखील आपली मुलगी अशी आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत तिचं पालनपोषण करू, पण आपल्यानंतर तिचं कसं होईल यामुळे ते दोघेजण नेहमी चिंतेत असत. त्यांनी खूप साऱ्या वैद्यांकडे, हकीमाकडे त्यांच्या मुलीच्या पायाचा इलाज केला होता, पण कुठे काहीच फरक पडला नव्हता. इतके प्रयत्न करूनही काहीही फरक पडत नव्हता. त्यामुळे ते दोघेजण आपल्या मुलीची सेवा करत असत. तिच्या पायाची मालिश करत, तिला आपल्या हातानं खाऊ घालत. सतत चिंता त्यांना खात होती. त्यांच्या गावाशेजारी एका जंगलात एक महात्मा राहत होते. एकदा शेतकरी आणि त्याची बायको दोघेजण महात्माकडे गेले. हात जोडून त्यांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांना आपली समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं की आम्ही आयुष्यभर धार्मिक कार्य केलं आहे. आम्ही कधीही कुणाचं वाईट केलं नाही. आम्ही नेहमी दानधर्म देखील करत असतो. तरी देखील आमची मुलगी अशी जन्माला का आली? आणि आम्ही इतके उपाय करून देखील त्यामध्ये कसलाही उपयोग का होत नाही? तेव्हा त्या महात्म्यांनी काही मिनिटासाठी ध्यान लावले. त्यानंतर महात्माने त्यांना सांगितले, मी तुमचा पूर्वजन्म पाहिला. आता तुम्ही जे भोगत आहात ते सर्व तुमच्या पूर्वजन्माचे कर्मफळ आहे. मागच्या जन्मी तुम्ही सधन कुटुंबातील होतात. तुम्हाला एक मुलगा होता. त्याचे लग्न झालेले होते. तुमचा मुलगा राजाच्या दरबारी काम करत होता. मागच्या जन्मी जी तुमची सून होती तीच ह्या जन्मात तुमची मुलगी आहे. तुमच्या घरी एक गाय होती जिची तुम्ही खूप सेवा करत होतात. पण सुनेसोबत मात्र तुमचा व्यवहार खूप चुकीचा होता. तुम्ही तिला खूप त्रास देत होतात. तिला नेहमी आडून पाडून बोलत होतात. तुमचे हे बोलणे आणि वागणे ती सहन करत होती. ती त्याबद्दल कधीच तक्रार करत नसे. एके दिवशी ती आपल्या मैत्रिणींसोबत जत्रेला गेली. मैत्रिणींसोबत गेल्यामुळे तिला यायला उशीर झाला. या गोष्टीचा तुम्हाला राग आला. त्यामुळे तुम्ही रागात एक दांडका तिच्या दिशेनं फेकून मारला. त्या दांड्याचा प्रहार इतका भीषण होता की त्यामुळे तिच्या पायाची हड्डी मोडली. तरी देखील त्या गोष्टीचा तुमच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. उलट तुम्ही तिला त्रास देतच राहिलात. त्यानंतर पूर्ण आयुष्यभर ती कधीच त्या पायानं चालू शकली नाही. पण तरी देखील त्या गोष्टीबद्दल तिनं कधीही तक्रार केली नाही. पण ह्या जन्मी मात्र तीच तुमची सून आपला तो हिशोब चुकता करण्यासाठी आलेली आहे. या जन्मी तुम्ही तिची सेवा करत आहात. मागच्या जन्मी तुम्ही तिला त्रास दिला होता. तुम्ही तिला रडवलं होतं म्हणून ती ह्या जन्मात तुम्हाला रडवत आहे. मागच्या जन्मी तुमच्याकडे असलेल्या गोमातेची तुम्ही खूप सेवा केली होती. त्यामुळे ह्या जन्मी निर्मळ बुद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तुमचं जास्त वाईट होणार नाही. तुम्ही जे भोगत आहात ते तुमच्याच कर्माचं फळ आहे.
यासाठी आयुष्यात नेहमी चांगले कर्म करत राहणं खूप गरजेचं आहे. कारण कर्मफळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ते लगेचच मिळेल असे नाही. त्याला वेळ लागेल किंवा ते संचित कर्मांमध्ये जमा होऊन जाते व योग्य वेळ आल्यावर ते आपल्यासमोर येते. मग ते चांगले किंवा वाईट कर्म हे दोन्ही त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. अशीच आणखी एक कथा आहे जी आपण ऐकणार आहोत. कधीकधी आपण असं म्हणतो की या व्यक्तीनं माझ्याकडनं हे घेतलं, ते दिलं नाही. पण कुणास ठाऊक त्यांनी खरंच आपल्याकडून ते घेतलं आहे की आपलं मागच्या जन्माचं त्यांना ते देण्याचं काही बाकी राहिलं होतं. जे देऊ आणि घेऊ तेच परत आपल्याकडे परत फिरून येणार आहे. कर्मफळ प्रत्येकाला मिळतं, ते कुणालाच चुकत नाही. फार पूर्वीच्या काळची कथा आहे. एक सैन्याची छावणी होती. तेथे एका व्यापाऱ्याचं कामानिमित्त नेहमी जाणं येणं होत असे. नेहमी जाणं येणं असल्यामुळे त्याची तिथे खूप जणांसोबत ओळख झालेली होती. पण एका शिपायासोबत मात्र त्याची खूप चांगली मैत्री झाली होती. तो एक तरुण मुलगा होता. पण त्याचं आपलं असं कुणीच नव्हतं. ना आई बाप ना बहीण भाऊ. तो एकटाच होता. त्यामुळे त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत असे. त्याची खूप स्वप्न होती की ह्या साठवलेल्या पैशातून तो पुढे विवाह झाल्यानंतर आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करेल. त्याचे ह्या विषयावरती व्यापाऱ्यासोबत देखील बोलणे झाले होते. काही दिवसांनंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितले की तुझी जी मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस, त्यातून तुला काहीही फायदा होत नाही. पण जर तू ते माझ्या व्यापारामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल. शिपायाला देखील ही गोष्ट पटली. कारण आता सध्या त्याला त्या पैशांची गरज नव्हती. व्यापाऱ्याला नफा झाल्यावर ती आपली रक्कम आपल्याला वाढून मिळेल. याने ह्या गोष्टीला तो तयार झाला. त्याने विचार केला की माझे लग्न झाल्यानंतर ह्या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायकोने आणि मुलांचे जीवन खूपच सुखकर होईल. त्यामुळे त्याने आपली जमा मिळकत व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली. अधिक पैसे गुंतवल्यामुळे व्यापाऱ्याचा व्यापार चांगला वाढला. आपला व्यवसाय त्यानं चांगल्या पद्धतीने वाढवला आणि खूप सारा नफा मिळवला. तो अगोदर जितका श्रीमंत होता त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंती आता त्याच्याकडे आली. व्यापारी तर खूपच आनंदात होता. एक दिवस लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवरती जावे लागले. लढाईवरती जाण्यासाठी त्या शिपायाला जी घोडी मिळाली होती ती घोडी खूपच मदमस्त होती. तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबण्याचे नाव घेत नव्हती. उलट लगाम दिल्यावर ती जास्त पळत होती. असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मनांच्या छावणीत जाऊन थांबली. आता दुश्मनांच्या छावणीत गेल्यावर दुश्मनांनी त्या शिपायाला पकडलं आणि त्याला ठार केलं. शिपाई मारला गेला. ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा छावणीत आल्यावरती त्यानं ह्या गोष्टीबद्दल खूप दुःख व्यक्त केलं. पण जेव्हा तो आपल्या घरी परतला तेव्हा तो खूपच आनंदित झाला. कारण आता जो झालेला नफा होता तो आणि मुद्दल देखील व्यापाऱ्याला कुणाला द्यायची नव्हती. कारण व्यापाऱ्यानं शिपायाकडनं ती घेतली होती. तो तर आता मरण पावला होता. शिवाय शिपायाचं कुणी वारीस नव्हतं. त्याच्यामुळे ते सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडे राहणार होते. असेच 1 वर्ष निघून गेलं. त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला. व्यापारी खूप आनंदित झाला.
त्यानं पूर्ण गावभर पेढे वाटले. व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता. व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिक्षण देत होता. त्याच्या शिक्षणावरती अधिकाधिक खर्च करत होता. त्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल. जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तसा व्यापारी खूप आनंदी होत होता. जेव्हा मुलाचे पूर्ण शिक्षण झालं, मुलगा मोठा झाला, तेव्हा व्यापाऱ्यानं ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे, तेव्हा आपण मुलाचं लग्न करून द्यावं आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा. आपण मात्र संन्यासाश्रम घ्यावा. त्याप्रमाणे त्यानं मुलगी बघितली, लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूप आनंदात होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण मुलगा खूप हुशार होता. त्याचं शिक्षण खूप चांगलं झालेलं होतं आणि आता मुलाचे लग्न झाले होते. व्यापार वृद्धी पण खूप चांगली झाली होती. पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला. व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर, वैद्य, हकीम सर्व काही करून पाहिलं, पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता. जो जितके सांगेल तितके पैसे व्यापारी खर्च करत होता, पण मुलाच्या प्रकृतीत मात्र कशाचाच फरक पडत नव्हता. एक दिवस डॉक्टरांनी सांगितले, आता संपलं. आता तुमचा मुलगा वाचणार नाही. त्याला जो असाध्य रोग झालेला आहे, त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मात्र व्यापाऱ्याला खूप दुःख होत होतं. त्याला काय करावे ते सुचत नव्हतं. तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो. तेव्हा घरी जाताना त्याला रस्त्यामध्ये एक व्यक्ती भेटतो. त्यानं व्यापाऱ्याला विचारलं, काय झालं? तुम्ही इतके दुःखी का आहात? तेव्हा व्यापाऱ्यानं सांगितलं की हा माझा मुलगा आहे. हा खूप हुशार आहे, खूप शिकला आहे. त्याचं लग्न झालं. त्यानंतर हा आजारी पडला. मी खूप सारी औषधं केली, पण आता डॉक्टर सांगत आहेत की हा वाचणार नाही. तेव्हा त्या गृहस्थानं सांगितलं की इतकीशी गोष्ट आहे, याच्यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात? आमच्या गावामध्ये एक वैद्य आहे. ते वैद्यबुवा अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकन उठवून उभे करतात. आणि तुमचा मुलगा तर जिवंत आहे. तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा. ते तुम्हाला फक्त 2 आण्यांचे औषध देतील आणि त्या 2 आण्यांच्या पैशामध्ये तुमचा मुलगा खाडकन उठून उभा राहील. हे ऐकल्याबरोबर व्यापारी खूप आनंदित होतो. तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो. वैद्य मुलाला पाहतात आणि 2 आण्याच्या पुड्या त्याला देतात आणि घरी जाऊन त्याला त्या देण्यास सांगतात. व्यापारी आपल्या मुलाला घेऊन जातो. घरी आल्यावरती वैद्यांनी दिलेल्या पुडी त्याला खायला देतो. ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो. आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो. त्याला काय करावं ते कळत नाही. तो रडत असतो. त्याची बायको रडत होती, नवीन नवरी रडत होती. सर्व वातावरण शोकाकुल झालेले होते. तेव्हा तेथूनच एक महात्मा जात होते. जेव्हा महात्मांनी हे शोकाकुल वातावरण पाहिलं, तेव्हा ते तेथे आले व त्यांनी विचारलं, काय झालं आहे? तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात? तेव्हा तेथील एका गृहस्थाने त्या महात्मांना सांगितलं, हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता. त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे. म्हणूनच सर्वजण दुःखी आहेत. आता ते महात्मा त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, काय झालं? तू इतका का रडत आहेस? तेव्हा व्यापारी म्हणतो, माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मृत्यू पावलेला आहे. तर मी रडू नको तर आणखी काय करू? तेव्हा महात्मा त्याला म्हणाले, अरे पण त्या दिवशी तर
तू खूप आनंदात होतास. तेव्हा व्यापाऱ्यानं विचारलं, कोणत्या दिवशी? तेव्हा महात्मांनी सांगितलं, ज्या दिवशी त्या शिपायानं त्याची जमापुंजी तुला दिली होती त्या दिवशी. तेव्हा व्यापारी म्हणाला, हो, त्या दिवशी शिपायानं ती जमापुंजी मला माझ्या व्यापारामध्ये लावण्यासाठी दिलेली होती. त्यामुळे मी आनंदात होतो, कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता. त्यानंतर महात्मा म्हणाले की पण त्यानंतर देखील तर तू खूप आनंदात होतास. तू तर आनंद साजरा केलास. तू पूर्ण गावामध्ये पेढे देखील वाटलेस. तेव्हा व्यापारी म्हणाला, कधी? महात्मांनी सांगितले, तू खूप आनंदी झालास ज्या दिवशी शिपाई मरण पावला आणि त्यानंतर जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा पूर्ण गावामध्ये पेढे वाटले. व्यापारी म्हणाला, शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदित होतो, कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते, कारण त्याला कुणीही वारस नव्हतं. जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली, कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी वातावरणामध्ये सर्वजण पेढे वाटतात, म्हणून मी देखील वाटले. त्यानंतर महात्मा म्हणाले, पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते. तू तर खूप आनंदात होतास. तेव्हा व्यापाऱ्यानं विचारलं, कोणत्या दिवशी? तेव्हा महात्मा म्हणाले, ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह झाला होता. व्यापारी म्हणाला, आता माझ्या मुलाचा विवाह आहे म्हटल्यावरती मी तर आनंदात असणारच. प्रत्येक वडिलांचं ते स्वप्न असतं. तेव्हा महात्मा म्हणाले, अरे, जर इतक्या सगळ्या दिवशी तू इतका आनंदात होतास तर मग आज तू इतका दुःखी का आहेस? तेव्हा व्यापारी म्हणाला, आज तर माझा मुलगा मरण पावला आहे, त्यामुळे मी दुःखी आहे, त्यामुळे मी रडतो आहे. तेव्हा महात्मा म्हणाले, तू दुःख करायचं काहीही कारण नाही. तू शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता. मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस. मुलाच्या शिक्षणावरती तू खर्च केलास. आता राहिलेली रक्कम जी होती ती तू मुलाच्या लग्नाच्या वेळेस खर्च केलीस. आता शिपायानं तुला दिलेली मुद्दल संपली होती. त्याच्यावरती तुला जो नफा झालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपामध्ये खर्च झाला. आता सर्व खर्च झाल्यावरती त्या पैशांमध्ये फक्त 2 आणे बाकी राहिले होते. ते 2 आणे शेवटचे तू वैद्याला दिलेस. तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला. शिपायाला फार वाईट वाटले. व्यापारी म्हणाला की ठीक आहे, मी जे शिपायाकडनं पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपामध्ये माझ्या घरी आला होता. पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय? ती तर आत्ता तरुणच आहे. ती इतक्या तरुण वयामध्ये विधवा झालेली आहे. तेव्हा महात्मा म्हणाले, ही त्या शिपायाची घोडी आहे जी ऐन तारुण्यामध्ये त्या लढाईमध्ये शिपायाला शत्रूच्या छावणीमध्ये घेऊन गेली होती आणि तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई मारला गेला होता. तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई ऐन तारुण्यात मारला गेला होता. त्याची सर्व स्वप्न धुळीला मिळाली होती. त्याची शिक्षा म्हणून ती ह्या जन्मी त्याची पत्नी म्हणून आली आहे. तिनं त्याला तरुण वयामध्ये धोका दिला, म्हणूनच ह्या जन्मामध्ये शिपायानं देखील तिला तरुण वयामध्ये धोका दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही जे कर्म करता ते तुम्हाला काहीही करून फेडावंच लागतं. त्याचे फळ तुम्हाला कधीच चुकत नाही. केलेलं कर्म माणूस विसरतो, पण नियती मात्र ते कर्म विसरत नाही. कर्माच्या फेऱ्यातून आपण कधीही वाचू शकत नाही. याचाच अर्थ आयुष्यात आपण केलेलं चांगलं आणि वाईट कर्म आपला पिछा कधीच सोडत नाही.
ते कुठल्या ना कुठल्या जन्मात आपल्यासमोर येऊन परतफेड करतंच. कधी कुणाची हाय लागू देऊ नका, कारण त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधी भोगावे लागणारच आहेत. चांगले कर्म चांगले फळ देते, तर वाईट कर्म वाईट फळच देऊन शांत होते. फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो. म्हणून कर्म चांगले असणं फार